मिरज मतदारसंघासाठी कोट्यावधीचा विकास निधी मंजूर, रस्ते, आरोग्य, सिंचन व धार्मिक स्थळांना मोठी चालना। मिरज मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून आणि राज्य शासनाकडून विविध विभागांतर्गत कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून रस्ते, आरोग्य सुविधा, सिंचन प्रकल्प व धार्मिक स्थळांच्या विकास कामांना मोठी गती मिळणार आहे। मार्च 2026च्या अर्थसंकल्पातून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग रस्त्याच्या रुंदीकरण व सुधारणा कामासाठी तब्बल 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। यामुळे ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सुलभ होणार आहे। तसेच मौजे लेंगणूर येथील श्री यल्लमादेवी मंदिर परिसरात भक्तनिवास, सभामंडप, टॉयलेट ब्लॉक, काँक्रीट रस्ते व विद्युत रोषणाई आदी सुविधांसाठी 2,95,25,407 रुपये मंजूर झाले असून धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे। मिरज शहरातील किसान चौक येथे प्रस्तावित 100 खाटांचे महिला व नवजात शिशु रुग्णालय उभारणीसाठी 46,73,76,631 रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। काही काळ स्थगिती असूनही आता लवकरच कामास सुरुवात होणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री माननीय नामदार प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे। कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प अंतर्गत म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून आरग, बेडग, नरवाड, लक्ष्मीवाडी येथील वंचित क्षेत्राला पाणीपुरवठा करण्यासाठी 47,41,42,000 रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। तसेच बनेवाडी उपसा सिंचन योजनेतून भोसे तलावात पाणी भरण्याच्या कामासाठी 13,93,87,000 रुपयांची निविदा प्रसिद्ध झाली आहे। मालगाव, टाकळी, बोलवाड, बेडग, नरवाड, म्हैसाळ व वड्डी या 7 गावांना उपसा सिंचन योजनेत समाविष्ट करण्यासाठी सर्वे कामासाठी 84,31,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। याशिवाय मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे 100 विद्यार्थ्यांसाठी नर्सिंग महाविद्यालय व वसतिगृह बांधकामासाठी 23,60,15,000 रुपये खर्च अपेक्षित असून लवकरच काम सुरू होणार आहे। नागरी दलितेतर योजनेअंतर्गत मिरज शहरातील रस्त्याच्या विकासासाठी देखील निधी मंजूर झाला असून प्रभाग 3 मधील पिताश्री घर ते स्मशानभूमी ओढ्यापर्यंत रस्ता डांबरीकरणासाठी 1,17,75,000 रुपये, तसेच MIDC परिसरातील रस्ते कामासाठी 81,37,769 रुपये मंजूर करण्यात आले आहेत। एकूणच या सर्व विकास कामांमुळे मिरज मतदारसंघातील पायाभूत सुविधा, आरोग्य व्यवस्था व शेती सिंचनात मोठी सुधारणा होऊन नागरिकांना दिलासा मिळणार आहे। अर्थराज्य न्यूज मराठीकरिता ब्युरो रिपोर्ट। अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।